भाजपमध्ये आगामी माढा लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीवरून 2 गटात राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. यामध्ये सध्याचे विद्यमान खासदार असलेले रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यामध्ये हा संघर्ष सुरू आहे. या संघर्षामुळे माढ्यामध्ये भाजपासमोर नवीन डोकेदुखी निर्माण झाली आहे. यामध्येच धैर्यशील मोहिते पाटील यांचे 12वी खासदार म्हणून पोस्टरही लावण्यात आलेले आहेत. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोहिते पाटील यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना 1 लाखापेक्षा अधिक लीड हे माळशिरस तालुक्यामधून दिले होते. मध्यंतरीच्या काळामध्ये मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक असलेले आमदार बबनदादा शिंदे आणि अपक्ष आमदार संजय मामा शिंदे यांच्याशी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी हातमिळवणी केली. त्यामुळे निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यामध्ये संघर्षाची ठिणगी पडली. 2019मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय मामा शिंदे हे रिंगणात उभे होते. तर या निवडणुकीमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी 5,86,314 इतकी मते घेऊन विजय संपादन केला होता. आता येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये भाजपकडून कोणाला तिकीट मिळते हे पाहावे लागणार आहे.